पीसीओडी खरंच बरा होऊ शकतो का? केस गळणं, पिरियड्स दर 2-3 महिन्यांनंतर येणं किंवा वजन वाढत चाललंय, स्किन टेक्स्चर आणि त्याचा कलर बदलत चाललाय, पिंपल्स येत आहेत, चेहऱ्यावर पुरुषांसारखे केस यायला लागलेत, त्याच्यामुळे संपूर्ण आत्मविश्वास कमी व्हायला लागलाय आणि हे एवढं सगळं खरंच कुठलीही औषधं न घेता बरं होऊ शकतं का? विश्वास बसत नाहीये ना? तुम्ही भरपूर औषधं घेऊन थकलात, स्किनवर अगदी बरीच केमिकल ऑइंटमेंट्स लावून चेहऱ्याचं अगदी भज झालंय, तरीही जो मेन प्रॉब्लेम आहे ते अजून सुटलेलाच नाहीये. पण आज आपण घेऊन आलेलो आहोत औषधांचा कुठलाच मारा न करता नॅचरली पीसीओडीला रिव्हर्स करण्याचा प्लॅन आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण. आज तुमच्याशी पीसीओडीवर फक्त लाईफस्टाईल मध्ये छोटे छोटे बदल करून औषध न घेता सुद्धा ते बरा कसा होऊ शकतो याबद्दल संवाद साधणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी लवकर उठून कोवळ्या उन्हामध्ये साधारण अर्धा ते पाऊण तास सनबाथ घ्यायचा किंवा सूर्य स्नान करायचं. या सूर्याची किरणं पीसीओडीच्या आजारामध्ये अगदी मिरॅक्युलसली काम करत असतात. आपण समजून घेऊयात की बेसिकली पीसीओडी या आजाराचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे सेल्स मध्ये असणारा इन्शुलिन रेझिस्टन्स. ते म्हणजे काय असतं तर सांगते. आपण जे अन्न खातो त्यातून जे ग्लुकोज तयार होतं ते सेलच्या आतमध्ये जाण्यासाठी इन्शुलिनची गरज असते. ते इन्शुलिन तिथे एक चावीसारखं काम करत असतं. पण हा इन्शुलिन रेझिस्टन्स जेव्हा येतो ना तेव्हा हे ग्लुकोज हे सेलमध्ये न राहता ब्लड मध्येच राहतं आणि त्याच्यामुळे मग पॅनक्रियाजला अजून सिग्नल जातात की अरे ब्लड मधली ग्लुकोज लेवल वाढत चालली आहे, त्याच्यामुळे इन्शुलिन अजून जास्त सिक्रीट होतं पॅनक्रियाज कडून. पण ही जी इन्शुलिनची वाढत चाललेली लेव्हल असते ती हॉर्मोन्सवर अजून एक वेगळाच परिणाम करते आणि ते कुठल्या हॉर्मोनवरती परिणाम करते तर ते हॉर्मोन असतं टेस्टेस्टेरॉन नावाचं मेल हॉर्मोन. की या मेल हॉर्मोन्समुळेच पीसीओडी मध्ये स्त्रियांच्या चेहऱ्यावर केस येणं, ओठांच्या वर मिशा आल्यासारखे बारीक बारीक केस दिसणं, त्वचा राठ होणं, त्वचेचा रंग बदलणं यांसारख्या तक्रारी मग त्या मेल हॉर्मोनमुळे स्त्रियांमध्ये दिसायला लागतात. तसंच केस गळतीचं एक प्रमुख कारण स्त्रियांमधल्या हे टेस्टेस्टेरॉन हॉर्मोनचं वाढणं हेच असतं. किंवा चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, सिबॅशियस ग्लँडचं एक्स्ट्रा सिक्रिशन हे देखील टेस्टेस्टेरॉनच्या वाढण्यामुळे होऊ शकतं. आणि या टेस्टेस्टेरॉन वर किंवा ते टेस्टेस्टेरॉन कमी केव्हा होऊ शकतं जेव्हा हा इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होईल तेव्हा. आणि इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होण्याचा सगळ्यात महत्वाचा आणि राजमार्ग आहे तो म्हणजे सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळणारं व्हिटॅमिन डी. आणि त्यामुळंच सकाळी सकाळी सूर्यप्रकाशामध्ये जर का आपण ती कोवळी सूर्यकिरणं जर अंगावर घेतली तर त्याचा फायदा हा आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये मिळू शकतो. त्याने आपली केस गळती थांबू शकते, चेहऱ्यावरची लव कमी व्हायला मदत होते, इन्शुलिन रेझिस्टन्स पण कमी होतो आणि त्याच्यामुळे स्त्रियांचा आत्मविश्वासही हळूहळू वाढायला लागतो. तसंच व्हिटॅमिन डी हे अजून एक काम करतं ते म्हणजे व्हिटॅमिन डी हे हॅपी हॉर्मोन सिक्रेट करण्यासाठी अतिशय उपयोगी असलेलं व्हिटॅमिन आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पीसीओडीचं एक मुख्य कारण हे स्ट्रेस घेणं हे सुद्धा असतं. जर शरीरामध्ये हॅपी हॉर्मोन सिक्रेट व्हायला लागली तर ऑटोमॅटिकली स्ट्रेस लेवल्स या डाऊन व्हायला लागतात आणि त्याच्यातूनही पीसीओडी हा रिव्हर्स व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळं सकाळच्या कोवळ्या उन्हात जे व्हिटॅमिन डीचं प्रमाण असतं की जी आपली त्वचा ही शोषून घेऊ शकते तर त्याचा उपयोग आपण पीसीओडीच्या रिव्हर्सलसाठी करून घेऊ शकतो अतिशय चांगल्या पद्धतीने. आणि म्हणूनच
स्त्रियांनी किंवा मुलींनी न चुकता दररोज सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये साधारण अर्धा ते पाऊण तास बसलंच पाहिजे. दुसरा महत्वाचा रिव्हर्सल प्लॅन म्हणजे सकाळी उन्हात केलेले एक्सरसाइजेस, मग ते जॉगिंग असेल, योगासन असतील, प्राणायाम असेल, पण ते एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. याच्यामुळे होतं काय की आपल्या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे आपल्या शरीरामध्ये जे टॉक्झिन्स सेडिमेंट होऊन राहिलेले असतात, जे आतमध्ये शरीरामध्ये चिकटून राहिलेले असतात, हेच टॉक्झिन्स हे ओव्हरीमध्ये जाऊनही चिकटतात आणि त्यातूनच हे सिस्ट तयार होत असतं. ते टॉक्झिन्स हे एक्सरसाइजमुळे मोबिलाइज होतात आणि नंतर ते घामावाटे किंवा युरिन वाटे शरीराबाहेर काढून टाकायला सोपं जातं. तसंच योगासनांमधले काही प्रकारांमुळं पॅनक्रियाज मधून इन्शुलिन सिक्रिशन वाढवलं जातं. तसंच प्राणायामामधलं पर्टिक्युलरली जे नाडी शोधन प्राणायाम आहे किंवा आपण ज्याला अनुलोम विलोम प्राणायाम म्हणतो, तर त्यामध्ये मेल एनर्जी आणि फिमेल एनर्जी या बॅलन्स होतात आणि त्याच्यामुळं स्त्रीच्या शरीरात वाढलेले टेस्टोस्टेरॉन हे मेल हॉर्मोन बॅलन्स व्हायला मदत होते किंवा ते कमी होतं आणि मेल फिमेल हॉर्मोन्स हे बॅलन्स होतात आणि त्याच्यामुळं रोज व्यायामाचा फायदा म्हणजे ओव्हरीचं क्लिन्झिंग होतं, इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो, फिमेल हॉर्मोनचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळंच रोज व्यायाम हाही पीसीओडी मध्ये अतिशय गरजेचा असलेला एक रिव्हर्सल प्लॅनचा भाग आहे. तिसरा अतिशय महत्वाचा रिव्हर्सल प्लॅन म्हणजे आपल्या भुकेचा पॅटर्न समजून घेणं आणि भूक लागल्याशिवाय न जेवणं. आयुर्वेदानुसार पीसीओडीचं एक महत्वाचं कारण असतं ते म्हणजे अग्निमांद्य किंवा या अग्निमांद्यातून झालेलं अजीर्ण. या अजीर्णातूनच टॉक्झिन्स हे शरीरामध्ये साठून राहतात, ते ओव्हरीतही चिकटून बसतात. तेव्हा भूक लागल्याशिवाय न जेवणं हा यावरचा अतिशय उत्तम उपाय आहे. आणि तसंच आठवड्यातून एक दिवस उपवास करायचा किंवा लंघन करायचं किंवा फक्त निरनिराळे डिटॉक्स ज्युसेस किंवा ताक यावर आठवड्यातून एक दिवस काढला तर या अजीर्णातून जे तयार होणारे टॉक्झिन्स आहेत ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि मग जी ओव्हरीमध्ये जे चिकटून राहिलेलं टॉक्झिन आहे की ज्याच्याने सिस्ट बनतं तर त्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं, सिस्ट कमी व्हायला लागतात. चौथा पीसीओडी रिव्हर्सल प्लॅन म्हणजेच योग्य प्रमाणामध्ये झोप घेणं. योग्य झोप म्हणजे किती प्रमाणात असते, तर साधारण 6 ते 8 तासाची झोप ही शरीरासाठी योग्य असते आणि ती शरीराला पुरते. त्यापेक्षा जास्त झोप किंवा त्यापेक्षा कमी झोप हे पीसीओडीचं एक कारण असू शकतं. तेव्हा योग्य वेळी झोपणं आणि योग्य प्रमाणात झोपणं अशी पीसीओडीवरील एक महत्वाची ट्रीटमेंट ठरू शकते. तुम्ही झोपेबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पुढचा रिव्हर्सल प्लॅन म्हणजे आहार. आणि आहारात प्रामुख्याने करण्यात येणारं मॉडिफिकेशन जे पीसीओडीच्या मुलींनी करायलाच हवं ते म्हणजे सूर्यास्तानंतर काहीही खाणं किंवा निदान अतिशय हेवी जेवण घेणं ही गोष्ट पूर्णपणे टाळावी. तसंच किमान 3 ते 4 महिने अतिशय हलक्या आणि बॅलन्स आहार घ्यावा. आपल्या शरीरातील इन्शुलिन या हॉर्मोनचं सायकल हे फिक्स असतं आणि सूर्यास्तानंतर इन्शुलिन सिक्रिशनचं प्रमाण हे हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि तसं झाल्यामुळं जर आपण सूर्यास्तानंतर खूप हेवी जेवण केलं तर शरीरामध्ये फॅट साठायला सुरुवात होते आणि त्यातूनच इन्शुलिन रेझिस्टन्स हा जास्त प्रमाणात व्हायला सुरुवात होते आणि मग पीसीओडी अजून वाढत जातो. त्यामुळं पीसीओडीच्या रिव्हर्सल मध्ये सूर्यास्तानंतर न जेवणं ही काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. वरील सांगितलेल्या या गोष्टींमुळं पीसीओडी रिव्हर्स होऊ शकतो. हा एक उत्तम पीसीओडी रिव्हर्सल प्लॅन आहे की ज्यामध्ये तुम्ही खरोखरच मनापासून मेहनत घेतली, तुमच्या लाईफस्टाईल मध्ये असे
छोटे छोटे पण हे प्रमुख बदल जर करून घेतलेत तर कुठलीही औषधं न घेताही तुम्ही पीसीओडी वर मात करू शकता. पीसीओडी हा रिव्हर्स करू शकता. हा होता आजचा आपला पीसीओडी रिव्हर्सल प्लॅन. तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.